आताच कुठे इतके दिवस? पोरगा गेल्या चहा घेतली बायको वेड्यासारखी करायला लागली. अरे काय सांगतोस काय? हातात तोंडाशी आलेला एकुलता एक मुलगा गेला. लावून घेतला असेल मनाला आमच्या बाई साहेबांसारखं. तिला सोडून कुठं जाता येईना. एकदा बाजारात म्हणून गेलो, घरी येऊन पाहतो तर काय बायकोला स्वतःला पेटवून घेतलं. काय सांगतोस काय? काय सांगू काय सांगू माझ्या दुर्दैवाचा दशा होता. कशी म्हणजे आग विझवली आणि तिला एसपीतला दाखल केली. आता कशी आहे? आतापासून आले शुद्धीवर म्हणून दुसरी दाखल झालो. पाहतो तर काय दारावर दुसरा वाचवी. 2 दिवसापूर्वी ठेवून घेतल्या साहेबांनी त्याला. पण तू सांगितलंस काय साहेबांना? मी सांगू पाहिजे पण तू साहेबांचा स्वभाव जातोस ना. आता तू सांगितलंस तर ठीक. साहेब आहेत घरात? हो आहे. आता फारसे बाहेर कुठे जात नाही. का बरं? तब्येत बरी नाही त्याची. कधी लहर आली तर ऑफिसमध्ये जातात, कधी मध्ये डॉक्टरांकडे जातात. आताही डॉक्टरांकडे जायला निघाले. तू एक काम कर, तू इथेच थांब, मी हे ठेवून येतो. हॅलो, डॉक्टर बाळंदे, दीनानाथ लाड बोलतो. हो ठीक चाललंय. रिपोर्ट आला का? हो ठीक आहे, येतो थोड्या वेळात. ओके. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार रिपोर्ट आल्याशिवाय? आता तुम्हाला त्रास नाही ना होत? पण आणि होत असला तरी तो माझा मला सहन करावा लागेल. रिपोर्ट कधी येणार म्हणाले? येईल आज उद्याकडे. राहिलेल्या दिवसाच्या पगाराकरता आला अशी? पगारासाठी नाही साहेब. आपण दुसरा वॉचमन ठेवलात. का ठेवायला नको? पण इतके वर्ष नोकरी केली मी. इतकी वर्ष नोकरी केलास म्हणून इतके दिवस थांबलो. आणि तुझा मुलगा मेला म्हणून मी माझं काम कशाला थांबू? तरी 4-8 दिवस मी वाट पाहिली. साहेब साहेब तुझ्या पायाची शपथ देऊन सांगतो, व हातात तोंडाशी पोरगा गेला, उद्या बायको मिळेल की नोकरी घेत कुठल्याच आधार जगायचं मी. कोण कुणासाठी मरत नाही या जगात. तुमच्या लोकांची नाटकं मला ठाऊक आहेत. साहेब साहेब तुझ्या पायाची शपथ देऊन सांगतो, व बायको वेडी पिशे झाले. या विभागात दुसरेही बंगले आहेत. इथे नोकरी बघ. साहेब दॅट्स ऑल. उद्या ऑफिसमध्ये येऊन पगार घेऊन जा, कळलं? दयाराम, भरल्या घरात असं रडायचं नसतं रे. चूक झाली बाईसाहेब, चूक झाली. अहो साहेबांचं काहीच चुकलं नाही. आता नशिबात तसं त्यात की आता काय करणार. येतो मी बाईसाहेब. थांब दयाराम, आलेच मी. हे घे. बाईसाहेब बायकोची नीट काळजी घे आणि तिला बरं वाटलं ना की तिला घेऊन इथे आणशील ना. होय बाईसाहेब. आणि हे बघ, दर 10 तारखेला येऊन तुझा पगार घेऊन जायचं असतं. बाईसाहेब बाईसाहेब मी कुठलं पुढे दुसऱ्या ठिकाणी नोकरी बघेन. तरी सुद्धा तू इथे येऊन पगार घेऊन जायचाच तुझा. बाईसाहेब अरे मी तुला मदत नाही करत आहे, पण यांची तब्येत सध्या बरी नाही. त्यांना बरं वाटायला आणि कुणाचे तळताळ त्यांना लागू नयेत ना, म्हणूनच करते मी सगळं. बाईसाहेब बाईसाहेब तुमची पुण्य फार मोठी. साहेब लवकर बरे होती, लवकर बरे होती.
रिवाज. हे काय रेखा? अगं बॅग घेऊन कुठे निघालीस तू? आई, मी हे घर सोडून चालले मिलिंद बरोबर, अगदी कायमची. अगं तुला वेळ तर लागला नाही ना? आणखी काही दिवस या घरात राहिले ना तर खरंच वेळ लागेल मला. अगं मी नाही का इतकी वर्ष या घरात राहिले? अगं आई, तू राहिलीस तुझ्या नवऱ्यासाठी. नाही, मी राहिले तुमच्यासाठी, तुझ्यासाठी, नितीनसाठी, प्रमीलसाठी. प्रमील गेली नसून आणि आता तू सुद्धा चालली आहेस हे घर सोडून. आई, मग काय करू? मन मारून जगत राहू या घरामध्ये आणि मिलिंदला जाऊ देऊ इतक्या दूर, तेही एकट्याला. आम्ही तुझी कुणीच नाही का? हे बघ, तुझ्यावर अन्याय होत असेल कळतंय मला, पण मग त्यासाठी का घर सोडून पळून जायचं? आई अगं, पळून जाऊन लग्न करणार आहोत आम्ही. पण तरी सुद्धा दीनानाथांची मुलगी पळून गेली हा बट्टा या घराला लागणार तो लागणारच ना. एकीने आत्महत्या केली आणि दुसरी पळून गेली. आई, हे तू बोलतेस? नाही, मी तुझी आई म्हणून नाहीच बोलत आहे. मी बोलते ह्यांची पत्नी म्हणून, या घरची लक्ष्मी म्हणून, या घराच्या इज्जतीसाठी. अगं मी सुद्धा तुझ्या वडिलांवर प्रेम केलं म्हणून काही मी पळून नाही आले. रेखा, प्रेम इतकं अधीर असू नये. हे बघ, कधीतरी तुझ्या वडिलांना तुझं म्हणणं पटेल आणि ते संमती देतील ना तुझ्या लग्नाला. आणि नाही दिली तर दुसऱ्याच कुणाशी माझं लग्न लावून दिलं तर त्यावेळी मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहील. पण आता तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. रिपोर्ट आणायला गेले ते. त्यांना हा धक्का सहन व्हायचा नाही ग. अगं आई, आपली प्रमिल आपल्याला सोडून गेली. कसला धक्का बसला ग त्यांना. रेखा, आगबोट जितकी पाण्यावर दिसते ना त्याच्या तिप्पट ती पाण्याखाली असते. आई, आधी मला देखील असंच वाटायचं ग, पण आता माझी खात्री पटली. बाबांचं जर कुणावर प्रेम असेल ना तर ते फक्त स्वतःवर, ओढ असेल तर ती फक्त स्वतःची, जीव जडला असेल तर तो फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेवर आणि अहमपणावर. आई, आई, तू सुद्धा माझ्या बरोबर हे घर सोडून जा. नितीन, भिकोबा, आपण सगळेजण हे घर सोडून जाऊया. राहू देत त्यांना एकट्याला त्यांच्या या वैभवशाली तुरुंगामध्ये. मी हे घर सोडून जाऊ? या घरात माझी बरात आली आहे आणि आता इथून बाहेर जाईल ती माझी पालखीच. तिला जरी उडून गेली ना घरट्यातून तरी पक्षिणीला मात्र घरट सोडून जाता येत नाही ग. आई ग, तू कुठं निघालीस हातात बॅग घेऊन सिनेमातला हिरोईन सारखी? मिलिंद बरोबर चालले होते मी घर सोडून. चालले होते म्हणजे आता बॅग बदलला वाटतं. हो, अच्छा, म्हणजे आईच्या डोळ्यातील अश्रूंचा बाण ओलाटून जायला जमलं नाही ताईला. आई, आई अगं थोर तुझे उपकार. नितीन, उगीच माझ्यावर कसा रागवतेस? मी म्हणतो तू बाबांच्या नाकावर तिथून जायलाच हवं होतंस. कशी होणार तू डॉक्टरीन? डॉक्टर म्हटलं की मन कसं अगदी घट्ट असायला हवं. नो आई नो बाबा, दिसला रोगी कर ऑपरेशन. दुसऱ्याला एवढा उपदेश करतोस, मग स्वतः काय राहिलास या घरात? तू माझी मोठी बहीण ना, अगं तुझ्या पावलावर पाऊल ठेवून मी जाणार होतो. पण आता काय, माझा तोही चान्स तू घालवला यार. नितीन, गप्प राहायला काय घेणार आहेस तू? एक कप गरम चाय. रेखा, मग ती बॅग नेऊन आत ठेव, नाही तर आणखी दुसरं कोणतरी यायचं इथं. हा, भाऊजी, तुम्ही आला? हे तर आता डॉक्टरकडे गेले. मी तिथूनच आलो वहिनी. मग तुम्हाला नाही भेटले? नाही भेटला. नक्कीच चुकामुक झाली असेल मग तुमची. रस्ते बदलले की चुकामुक अटळ असते वहिनी. भाऊजी, डॉक्टर काही म्हणाले का यांच्या रिपोर्ट बद्दल तुम्हाला? होय. तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? नाही, जास्त दिवस काळजी करण्यासारखं नाही.
म्हणजे भाऊजी भाऊजी असं मुद्दाम का बोलताय तुम्ही? सांगा ना भाऊजी काय झालंय ते. वहिनी वहिनी इतकं सहज आणि सरळ सरळ सांगता येण्यासारखं असतं ना तर खूप बरं झालं असतं. वहिनी हे जगत असं आहे, इथं आपली मुदत असेपर्यंतच राहता येते. भाऊजी काका असं का बोलताय? नक्की काय झालंय बाबांना? ते ऐकण्यापूर्वी मला तुमच्याकडून वचन हवंय वहिनी. वचन? कसलं वचन? तुम्ही नेहमीप्रमाणे खंबीर राहा, आल्या प्रसंगाला मन घट्ट करून तोंड द्या. ठीक आहे, दिलं वचन. आता तरी सांगा. दीनानाथचं आयुष्य फार फार तर 6 महिन्यांचं आहे. हो. काका असं नक्की काय झालंय बाबांना? लुकोमिया, ब्लड कॅन्सर. रेखा तुला कल्पना आहे, तू मेडिकलला आहेस, यावर काही एक उपाय नाही. भाऊजी यांना कल्पना आहे याची? नाही, आणि डॉक्टर ती देणार पण नाही. फक्त मी तुम्हाला सांगितलं त्याचं उरलेलं 6 महिन्याचं आयुष्य सुखात घालवायला तुम्ही हातभार लावा म्हणून. दीनानाथ, फक्त 6 महिन्याची सोबत तुमची आणि माझी. लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही मला म्हणाला होतात ना की मनू, अगदी जन्मांतरी मी तुला अंतर देणार नाही म्हणून. ती रात्र संपली आणि ते वचन सुद्धा संपलं. पक्षी उडून चाललाय दूरच्या प्रवासाला, पक्षिणीला एकटीच घरात सोडून. आई अगं पिलांडून तिला आपापल्या जोडीदाराबरोबर, आणि मी मात्र एकटीच नाही. दीनानाथ, असा सोड का उगारला तो? असा सोड का? आई काकांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? बाबांना यातलं काही कळतं का म्हणे ग? मला तरी कुठं काय कळलंय? स्वप्नच होतं, स्वप्नच समजायचं. रेखा, तो तर मिलीला फोन कर आणि त्याला म्हणावं फक्त 6 महिने थांब. 6 महिन्याने सगळं ठीक होणार आहे. सगळे मुक्त होणार आहेत. सगळे मुक्त होणार आहेत त्या पिंजऱ्यातून. नाही ग, प्लीज. दीनानाथ कुठल्या क्षणी इथे येईल तुम्ही मला वचन दिलंय. हो ना, पण त्याने सुद्धा मला वचन दिलं होतं. त्याने नाही पाळलं, पण मी पाळणार वचन. मी त्यांना दाखवून देणार नाही माझं दुःख. काय झालं ताई? आई कुणी काहीच का बोलत नाही? काय झालंय काका? दीनानाथ, तुझे वडील, परंतु त्यांचं आणि तुझं कधी पटलंच नाही. आईशिवाय कोणाचंच पडलं नाही त्यांचं कधीच. पण नितीन, यापुढील 6 महिने तुला त्यांच्याशी पटवून घ्यावं लागेल. का? म्हणजे पुढील 6 महिन्यात असं काय घडणार आहे? तुझा बाप या जगात असणार नाहीये आणखीन 6 महिन्यांनी. काय? इम्पॉसिबल. ही इज पेशंट ऑफ लुकोमिया. पुढील 6 महिने तू त्यांना देता येईल तेवढं सुख देण्याचा प्रयत्न कर. मी त्या दिवशीच म्हणालो होतो, हिटलर सुद्धा अंत झाला होता. हुकुमशाही फार काळ टिकत नाही. काका, या घराला तुमच्या मित्राने खूप चढलं. देवाच्या काठीचा आवाज नाही काका. नारायण, यू सॉरी फॉर दिस न्यूज. सॉरी, मला आनंद झाला. अरे 6 महिन्याने आपण सुटणार, बघा आपण मुक्त होणार. खबरदार मला आई म्हणालास तर. अरे मला मुलगा झाला नाही असं समजेन मी. तुझ्या बापाशी वैर आहे, पण ते तुझ्या आईचं कुंकू आहे याचा सुद्धा कसा रे विसर पडला तुला? तुला त्यांच्या मरणाची घाई झाली ना? मग घे तुझ्या हाताने कुंकू पुसून टाक माझं. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. निघ माझ्या नजरेसमोरून. अरे आज लाज वाटते रे मी तुला जन्म दिल्याची. रात्री आकाशातला तारा निघाला
तर सकाळी घडीवरची फुलं पानं रडतात रे दवाच्या रूपानं आणि तू जा निघ, जा तो माझ्या नजरेसमोरून. अरे नितीन, हॅलो सुधा. तू डॉक्टराकडून खाली उतरला आणि मी पोचतो. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार, हिरवा सिग्नल दिलाय. नो मेडिसिन नो डाएट्स. अरे वा, दॅट्स गुड. सदा सदा आता मी रेग्युलर कामही करू शकतो. तुला सांगतो सदा, श्रीमंत लोकांचा खिसा कापण्यासाठी या डॉक्टर लोकांनी वेगवेगळा टेप शोधून काढला. अरे पण त्यामुळे थोडंसं हलकं हलकं वाटत असेल ना आता. ब्रेकफास्ट इथंच घेणार की वर? अर्थात इथेच. पुन्हा असा योगायोग येईल की नाही काही सांगते येत नाही. सदा, त्या डॉक्टरांकडून रिपोर्ट येण्याआधी मी थोडा घाबरलो होतो. अगं, माझी डायरी चुकली. म्हणजे तू डायरी लिहितोस? पुढची नाही, पुढची. म्हणजे तू ज्योतिष जाणतोस? अरे, स्वतःचं भविष्य आकाला ज्योतिषी कसं? माणसानं आपल्या मनात आणलं तर स्वतःचं भविष्य स्वतःच. मला नाही वाटत तसं. हा, तुझी खात्री करून दे. जा. तुला हीच ती डायरी 25 वर्षापूर्वी दिली. 16 वर्ष मॅट्रिक पास व्हायचं, 21व्या वर्षी इंजिनिअरची पदवी संपादन करायची, पुढे शिक्षणासाठी परदेशी जायचं, तिकडून आल्यानंतर एखादं फर्म काढायची, तिचा विस्तार पूर्ण देशभर करायचा, गाडी कुठची घ्यायची, बंगला कुठे बांधायचा, हे सगळं ठरवून ठेवलं होतं आणि तशा पद्धतीनंच घडवून आणलं. अरे बोला आपल्याला गाठ पडावी एवढाच काय तो याचा अर्थ. इथे उद्या काय होणार हे कुणाला ठाऊक नसतं. आणि तू तर 20 वर्षात काय काय करणार ते सगळं लिहून ठेवलंय. असा प्लॅनिंग करून ठेवलं होतं. दिना, तुला काय वाटतं रे? पुढच्या आयुष्याचं प्लॅनिंग फक्त तूच करतोस? अरे इथे प्रत्येक जण करत असतो पुढच्या आयुष्याचं प्लॅनिंग. कुणाला उत्तम क्रिकेटर व्हायचं असतं परंतु तो स्पोर्ट्सचं दुकान काढून बसतो. कुणाला उत्तम गवई व्हायचं असतं तो गाण्याच्या रेकॉर्ड विकत बसतो. कारण त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो. माझ्या बाबतीत सुद्धा हेच म्हणशील तू? अरे मला व्हायचं होतं वैमानिक, पण झालो पोलीस ऑफिसर. माणसाची डायरी चुकते, देवाची डायरी नाही चुकते. आय डोंट बिलीव्ह सदा. कसला आलाय ते? हे म्हणजे माणसाच्या भोळ्या समजुतीचा शेंदूर असलेला दगड. तू वैमानिकाचा कोर्स अर्ध्यावर सोडलास. कुठे आला देव सांग? अरे पण तो कोर्स सोडायला कारण देखील तसंच होतं. तुला माहित आहे, मी शाळेत असल्यापासून मला वैमानिक व्हायचं हे माझं स्वप्न होतं. आई वडिलांची परिस्थिती नव्हती तेवढी, परंतु कर्ज काढून भीक मागून त्यांनी मला वैमानिक बनवलं. बरं सर, आज माझा हा पराभव पाहिला दोघंही उरले नाही. आता तुला फ्लाईंगचं लायसनही मिळालं. तू मला विमानातून फिरून आणायचं कबुली केलं होतं, आठवतं? आठवतं, परंतु तो दिवस उजाडण्याआधी मी तो नादच सोडून दिला. बघ, या बाबतीत मी तुला कधीही विचारलं नव्हतं आणि तू देखील मला कधी काही सांगितलं नाहीस. पराभवाचे बळ दाखवायचे तरी कशा, परंतु ते बळ, ती जखम तू आज उघडी केलीस. दिनात, तुला आपल्या कॉलेजमधील ती सुचेता आठवते का रे? हो, आठवते. अरे, माझ्या समोरच तुमचं प्रेम जमलं, मोहरलं. तुम्ही दोघं लग्नही करणार होता. तुमच्या दोघांच्या लग्नाबरोबरच. परंतु तू परदेशी निघून गेलास आणि ती घटना घडली. कोणती घटना रे? मला वैमानिकाचं CPL लायसन्स मिळालं होतं. सुचेताने हट्ट धरला की माझ्या बरोबर मी विमान चालवत असताना विमानात बसायचे. एके दिवशी सकाळी मी तिला घेऊन विमान चालू केले. अगदी काही क्षणातच विमान ढगांच्या वर गेलं. वर निळशार आकाश, खाली ढगांच्या पाळीघाड्या आणि बाजूलाच सुचेतासारखी प्रियतमा. पण अकस्मात काय झालं कुणास ठाऊक, विमानाचा पंखा बंद पडला.
मी घाबरून गेलो. तिचा तो पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु माझे प्रयत्न असफल ठरत होते आणि विमान अक्षरशः समुद्रात कोसळलं. मी आधीच वायरलेस वरून खबर दिली होती. मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा पाहिलं हॉस्पिटलमध्ये मी एकटाच होतो. त्या खोल समुद्रात माझ्या सुचेताचा कोणालाच शोध लागला नव्हता. हे सदा हे तर वास्तवातील नाटकच आहे. मी तो फोर्स सोडला आणि तसाच आलो आणि डायरेक्ट पोलिसात भरती झालो. त्या दिवसापासून तसाच राहील, अविवाहित, सुचेताच्या फक्त स्मृतीवर. सदा सदा तुझ्या जागी जर मी असतो ना तर यशस्वी वैमानिक झाला दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न केलं असतं. सदा आयुष्यात आपल्याला मार्गात जे ढळतात ते दुबळे असतात. मनोधैर्य नसतं त्यांच्यात. तुझ्यात ते कदाचित नाही. नसेल. माझ्या एकाही मुलात ते नव्हतं आणि म्हणूनच मला त्यांचा मार्ग आखून द्यावा लागला. मुलांना कदाचित ते आवडलंही नसेल, पण ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस मी ठरवलेला मार्गच खरा ठरेल. पण तसं होणार नाही. मी आखलेली आयुष्याची गणितं आजपर्यंत कधीही चुकलेली नाही. जे जे ठरवलं होतं ते घडून आणलं. रेखाबद्दल, नितीनबद्दल जे ठरवलं होतं ना तसंच घडून आणणार. अरे पण हा अहंकार अजून किती काळ जपणार आहेस? मरेपर्यंत. सदा सदाच तो हसलास, पण काही हरकत नाही. पुढील 5 वर्षात मी ठरवलेल्या गोष्टी कशा घडवून आणतो हे दिसेलच. ते जाऊ दे, पण तू पुढच्या आयुष्याची डायरी काय लिहिली आहेस रे? पुढील 5 वर्ष धंद्यातून निवृत्त होणार आणि अमेरिकेत जाऊन पाहिजे. सदा तू संध्याकाळी घरी आहेस का? हो आहे ना. काय रे? नाही रे, ती मंडळी येणार आहेत एंगेजमेंटची तारीख ठरवायला. एंगेजमेंट? कोणाची एंगेजमेंट? रेखा आणि नितीनची. अरे पण एंगेजमेंट त्यांची ठरवण्याआधी तू त्यांना कल्पना दिलीस का आगाऊ? हे कल्पना द्यायला एंगेजमेंट म्हणजे संप नव्हे सदा. शेवटीला संपावर जाऊ जाणार आहे मला आणि ताईला. बाबा, तुम्ही आम्हाला जरी समजत असणार गुलाम तर मी माणसं आहोत. लग्न ही आमची खाजगी बाब आहे आणि त्या बाबतीत तुमची हरकत आम्ही सहन करणार नाही. लेक्चर द्यायला एक कामगार मैदान नाही, हे माझं घर आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार या घरात राहता येईल. तुम्हाला काय वाटतं? हे घर सोडून जगता नाही का आम्हाला बाहेर प्रयत्न जगात? करून बघा. बापाच्या पंखाखाली राहून फुकटच्या गोष्ट देणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष जेव्हा वागाल ना तेव्हा कळेल. बरं, ती मंडळी येणार आहेत एंगेजमेंटची तारीख ठरवायला. तुझी आणि रेखाची परीक्षा संपल्यावरती तुमचं लग्न उरकून देणार आहे. स्टॉप इट. परीक्षा झाल्यावर ना, म्हणजे आणखी 6 महिन्यांनी. स्टॉप इट. आय से स्टॉप इट. बाबा, अहो 6 महिन्यांनी तुम्ही ठरवलेली आमची लग्न तुमच्या डोळ्या देखत होऊ शकणार नाही. हा? काय ऐकायचंय? नितीन, प्लीज अंकल, या अहंकारी माणसाचा अहंकार संपवायला हाच क्षण योग्य आहे. बाबा, तुम्ही पुढच्या आयुष्याची डायरी लिहिता ना? होय. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सुद्धा? येस. हो, पण तुमची डायरी चुकीची आहे आणि तुमचं पुढील आयुष्य फक्त 6 महिन्यांचं आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तो धक्का पाजवण्याची ताकद आहे तुमच्या? नितीन, बोलू दे त्याला. मग ऐका तर, डॉक्टर रिपोर्ट प्रमाणे तुमचं पुढील आयुष्य फक्त 6 महिन्यांचं आहे. तर 6 महिन्यात जेवढा छळ करायचा असेल ना आमचा तेवढा करून घ्या. बिकॉज यू आर अ पेशंट ऑफ लुकोमिया. So hot. डॉक्टरांनी माझ्यापासून काय लपवलं? तुला धक्का बसू नये म्हणून. डॉक्टरांनी या ठिकाणातला ओळखलं. जीवन जितक्या सहजतेने स्वीकारले तितक्या सहजतेने मरण देखील स्वीकारेल, पण कुणासमोरही तसूबर न वागता. अरे अजून तरी हा अहंकार सोडून दे. अरे जीवन ही एक अशी गोष्ट आहे जी पुन्हा नाही मिळत. जीवन एकदाच जगायचं असतं सदा, आणि ते मी जगलोय समर्थपणे. ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या हट्टासाठी, तुझ्या अहंकारासाठी.
अरे आता फार कमी दिवस उरले, त्याचं तरी सोनं कर. अरे माणसाचं जीवन हे चालण्यासारखं असतं, दुसऱ्याचं आयुष्य फुलवण्यासाठी, त्याच्या आयुष्यात येण्यासाठी. पण चांदणं पसरणाऱ्या चंद्रासारखं मी परप्रकाशी नाही. मी आहे स्वयंप्रकाशी. माझं जीवन माझं आहे, त्यातला प्रत्येक क्षण माझा आहे. तो माझा म्हणून वापरणार आहे माझ्यासाठी. मला जे जे हवं ते माझ्या इच्छेनुसार घडवून आणणार आहे मी. पिना, अरे घडतो तो माणूस आणि घडवतो तो आय परमेश्वर. डोंट बिलीव्ह सदा. मी ठरवलेल्या गोष्टी घडवून आणणार. 5 वर्षात करायच्या गोष्टी फक्त मला 6 महिन्यात घडवायच्या तितकंच. प्रिया प्रिया प्रिया, अगं प्रिया. पडली खात्री. अगं सोड. पण तू आलीस कशी? कशी म्हणजे तुझी खूप आठवण आली, मी तशीच आले. अगं, पण काका आणि त्यांनी तुझं पाठवलं होतं नोकर. त्याला जाऊ दे रे, प्यार किया तो डरना क्या. मला काय वाटतं माहित आहे का, हल्ली आहे ना मुलांपेक्षा मुलीच जास्त धीर झाल्या. पण त्या दिवशी तुझ्या नोकरानं मला कसं ओळखलं ग? कसं म्हणजे नुसती दाढी लावलीस तू आणि आवाज मात्र तोच ना. अगं तुला ओळखताय म्हणून नाही बदलला आवाज. पण ते जाऊ दे, पुढल्या महिन्यात तू मोकळा आहेस ना? का ग? का म्हणजे माझ्या लग्नाला नाही येणार तू? तुझं लग्न? हो, काका ठरवत आहेत. कळलं मग, हे सांगायला आलीस ना? ठीक आहे, लग्नपत्रिका नाही पाठवलीस तरी नाहेर घेऊन आपल्या प्रेमपत्रांचं. अरे रागवलास नाही म्हणजे माझ्यासाठी काका नवरा मुलगा शोधतात ते खरंय, पण मी त्याच्याशी लग्न करणार मी पेटणार. तू म्हणजे अशी आहेस ना? अशी अशी म्हणजे कशी आहे? तर ते सांगायचं म्हणजे सिनेमातल्यासारखं एखादं गाणं म्हणावं लागेल. चौदवी का चांद हो या बताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, लाजवाब हो. पण ते जाऊ दे, आणखी किती काळ मी काकांना थोपवून धरायचं? फार काळ नाही ग, आणखी 3-4 महिने बस. 3-4 महिन्यांनी परवानगी मिळेल तुला? आपोआप मिळेल. म्हणजे ते तुला नाही कळायचं ग. पण नक्की ना? अगदी नक्की. नितीन, आज मी तुझ्याकडे यायला निघाले ना, मनातून खूप घाबरले होते. तुझ्या वडिलांविषयी इतकं ऐकलं होतं, त्यांचा स्वभाव, शिस्त, दरारा. तो संपला का?
ते नख आणि दात काढले ना की वाघ काही करू शकत नाही कुरकुरल्याशिवाय. बरं मी जाते, मला भीती वाटते. कुणाची? तुझ्या काकांची? नाही, मग तुझ्या वडिलांची. मी पाहिलं ना मगाशी, त्यांच्या डोळ्यात रागाचे अंगार फुलले होते. अगं विझण्यापूर्वी निखारे आहे ना असेच फुलून येतात. हे बघ तू बस, मी आलोच होतो. रवी, तू? प्रिया, नितीनला भेटायला आले होते. मला वाटलं माझी प्रमिलाच आहे की काय. प्रवीण कोण? नितीनची धाकटी बहीण. तुम्ही नितीनच्या आई ना? हो. नितीन नेहमी मला तुमच्याबद्दल सांगत असतो. माझी आई किती प्रेमळ आहे, सुंदर आहे, आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही किती सुंदर दिसता. अगं आई झाली म्हणून एवढी स्तुती करायची? स्तुती करायला सुद्धा आई हवी असते. म्हणजे मला आई नाही. आता यापुढे असं नाही ना बोलायचं. मी तुझ्या जवळ असताना. अरे वा, बरं झालं सासू आणि सुनेची आधीच ओळख झाली. पण नितीन, तू मला हिच्याबद्दल काही सांगितलं नव्हतंस. अगं काकांशी बोललो, बाबांशी बोललो, आणि आता तुलाही आवडले ना. हो ना, म्हणजे कुणालाही आवडेल अशीच आहे. प्रिया, लग्नापूर्वी सासूने दिलेलं सर्टिफिकेट मनावर घ्यायचं नसता, लग्नानंतरचं सर्टिफिकेट महत्वाचं. कुणाचं कौतुक चाललंय एवढं? सुनेचं. बरं हे बघ, मी येईपर्यंत तू इथून जाऊ नकोस. हा, आलीस मी. अगं आई, तू म्हणत असशील तर कायमच थांबून घेतो ना. बस अगाव. बरं का रेखा, ही प्रिया. ओळखते मी हिला. तूच नाही का पाठवणार होतास मला हिच्याकडे? हो. तुझा निरोप घेऊन. पण तुझा त्रास वाचवण्यासाठी ही स्वतःहून आली. आणि बरं का प्रिया, या आमच्या रेखाताई तुझ्या वंश अगदी लग्न झाल्यासारखं बोलतोय. मेडिकलला आहेत, आणि आता लग्न काय झाल्यातच जमा आहे. अरे बघ, तुला पसंत पडली, हो. आईला पसंत पडली, हा. काकांना तर काय पडेलच. अरे पण बाबांचं काय? त्यांच्या पसंती नापसंतीची परवा आता कशाला? नितीन, आई, तू उगीच घाबरलीस हा बाबांना. का त्याच वेळेला मिलमरून निघून जायचं ना. मी असतो तर केव्हाच गेलो असतो. अजूनही जाऊ शकता. गेलो असतो, पण आईसाठी थांबलोय. कुणी कुणासाठी थांबायची आवश्यकता नाही. आणि कुणी थांबणार नाही. मला ठाऊक आहे, तुम्ही सगळीजण वाट पाहताय माझ्या त्या दिवसाची. नाही बाबा, असं नाहीये. उगाच खोटं बोलायला मला नाही आवडत. कचा खोटा मुखवटा कशाला दाखवतात चेहऱ्यावर? अरे तुम्हा सगळ्यांना आनंदाच्या उपया फुटल्या आहेत. तू सेड Shut up! तुला काय वाटत? मरणाच्या भीतीने मी वाकेन? तुम्हाला शरण येईन? तुमचं हवं नको तर ऐकून घेईन. शेवटच्या क्षणापर्यंत या घरात माझाच हुकूम चालला, आणि त्यानंतर कुणाचाही नाही. कारण माझे वैभव संपत्ती मी अनाथ आश्रमाला देऊन टाकलं मी माझ्या मृत्यूनंतर. जिवंतपणे कधी सुख दिलं नाही, मेल्यानंतर ते काय देणार? नितीन, तसं मृत्यूपत्र करून आलोय मी आज. रेखा, ही मुलगी को? हा? प्रिया. प्रश्न मी रेखाला विचारलाय. प्रश्न माझा आहे म्हणून मी उत्तर दिलं. ती या घरात का आली? मला भेटायला. मी बंदी केली होती. पण तरी नो डिस्कशन. हे बघ, मी अजून जिवंत आहे, आणि मला नको असलेली माणसं या घरात चालणार नाही. बाबा, हो, आणखी किती दिवस तुम्ही या निर्णय चालणार आहात? मरेपर्यंत. रेखा, ह्या मुलीला जायला सांग. मी जाते, आपण रागू नका.
नाही येणार पुन्हा मी इथे. मला आई नाही, नी वडीलही नाही असं मनापासून खरं खुरं रागवायला. आज तुम्हाला पाहिलं, नितीनची आई पाहिली. मला माझे आई वडील भेटल्याचा आनंद झाला. रागवायला का होईना, पण वडील हवे होते. थांब नितीन, त्या मुलाला तिच्या घरी सोडून ये. प्रिया कुठे गेली? आपल्या अहो ती प्रथम आली ना, म्हणून तसं तोंड गोड करणार होते मी. इतकी काही कशाला करतो? आणखी थोडे दिवस थांबा, मग सगळ्यांचीच तोंड गोड करा. अहो असं बोलवतं तरी कसं तुम्हाला? खरं तेच बोलतोय. मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्या त्या दिवसाची वाट पाहताय. नाही हो. उगाच खोटं बोललेलं मला नाही आवडत. उगाच दुःखाचा खोटा मुखवटा कशाला दाखवता चेहऱ्यावर? मी तुम्हाला ओळखून आहे. तुम्हाला, नितीनला, भिकोबाला, रेखाला. कारण तुमच्या दृष्टीने कठोर, हृदयशून्य, स्वतःवर प्रेम करणारा माणूस आहे म्हणून. तुम्ही कसेही असलात तरी माझे पती आहात. इतकंच दुःख आहे तुमचं. माझ्याबद्दल नाही, कपाळीच्या कुंकवाचं. तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा आधार जाणार, पण तुम्ही काळजी करू नका. इतरांची नाही, पण तुमची व्यवस्था करून ठेवली मी माझ्या मृत्यूपत्रात. दीनानाथ, कधी काही का होईल, खऱ्या प्रेमाचे क्षण उपभोगलेत ना तुमच्याबरोबर. त्याचीच परतफेड समजा. परतफेड करायला संसार म्हणजे काय बारवाड्याची पेढी समजलात तुम्ही? बदलून टाका तुमचं मृत्यूपत्र. मला त्यातलं काहीच नकोय. हॅलो सदा. सदा, आज वाटत होता तू यावर. काही विशेष? काही नाही. म्हटलं काही काळ मोठेपणाची झूल उतरवून गप्पा मारत बसावी दिसतो. सदा उभ्या आयुष्यात फक्त तूच एक दोस्त भेटलास. दीना, आज खूप दिवसानंतर एकदम मन मोकळेपणानं हसलास. असायचं विसरूनच गेलो. पण तू यावेळेस इथे? अरे मी रजेवर आहे. रिटायर होण्यापूर्वीची सक्तीची रजा. माझी मुदत संपत चालली सदा. दीना, फक्त थोड्या महिन्याचं काळ बस. दीना, जन पळभर म्हणतील हाय हाय. तेव्हा मी मरणाला नाही गेलो. पण अरे मरण येण्यापूर्वी मृत्यूलाही मला विचारावं लागेल की मी आत येऊ का? पण काय? सदा मी ज्यांच्यासाठी सर्व काही केलं, ज्याला हवं नको ते दिलं, ती माझी माणसं माझ्या मरणाच्या कल्पनेनं सुकावली. मला कल्पना आहे त्याची, पण ती का सुकावली आहे? त्यांना मोकळेपणा मिळणार आहे. हवं तसं वागण्याचं, हवं तसं काही करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. नाही दिना. दिना, तू त्यांना सुख दिलंस, सर्व काही दिलंस. अरे पण सर्व काही म्हणजे काय? पैसा, गाडी, 2 वेळचं जेवण, पॉकेट मनी. नाही दिना. अरे तू यावची फक्त त्यांना प्रेम दिले असतस ना, तरी ती सुखी झाली असते. अरे बहिणीचा आणि तुझा प्रेम विवाह, पण गेल्या कित्येक वर्षात बहिणीशी एक प्रेमाचा शब्द बोललास. आपली बसरी गेली त्यावेळी त्याच्याजवळ गेलास, त्यांचं सांत्वन केलंस नाही. मला हे खोटे शिष्टाचार नाही आवडत सदा. दिना, हे शिष्टाचार नाही आहेत. हा आहे आपल्या माणसाबद्दलचा जिव्हाळा. बरं
ते जाऊ दे, परंतु कधी मुलांशी बोललास का रे तू? कधी त्यांची चौकशी केलीस? फक्त पैसे भेटले की आपलं कर्तव्य संपतं असं वाटतं तुला? अरे पण पैसे एकाला सुद्धा ते कमावे लागतात. अरे ते कमावण्याच्या व्यसनातच तू तुझ्या घरातलं प्रेम सुख हरवून बसलायस. अरे पण कुणासाठी कमवत होतो मी? मुलांसाठीच ना. अरे पण हे सगळं तुझ्या मुलांना कसं कळावं? तू त्यांना कधी जवळ घेऊन सांगितलेस का हे? नाही, कारण ज्या वातावरणात मी वाढलो ते वातावरण मी नाही विसरू शकत. ती शिस्त, तो कठोरपणा. तू तुझ्या मुलांच्यावर लादलायस तुझ्या बालपणीचा सूड उगवण्यासाठी. सदा सदा निदान तू तरी मला समजावून घे. लहानपणापासून फुलेला कठोर शिस्तीमुळे, कठोर वागणुकीमुळे आजचा दिनाना दुःख तुला सांगतो, त्यावेळेस मी 8 वर्षाचा होतो. आई नव्हती. आईचं काय प्रेम असते ते नाही मिळालं. वडील होते देवळात पूजा. सकाळी 5च्या काकड आरतीला ते मला उठवायचे आणि नंतर घरची देवपूजा, घरचा अभ्यास, तोही गुळ पाण्याबरोबर. आणि त्यानंतर एखादा गीतेचा अध्याय ते माझ्याकडून पाठांतर करून घ्यायचे. एक दिवस तो अध्याय माझ्याकडून पाठांतर झाला नाही म्हणून त्यांनी परसात रात्रभर उपाशी ठेवले. शिस्त, हा कठोरपणा माझा पिंड घडवत गेला. सदा मला कळत कळत तुला मी समजू शकतो, वहिनी समजू शकता नाही. मला कुणीही समजू शकत नाही, समजावून घेऊ शकत नाही. कारण सगळ्यांच्या दृष्टीने मी माणसाचं कातडं पांघरलेला सैतान आहे. आणि म्हणूनच ती सगळी जण माझ्या मरणाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. नाही दिला. अरे मी पाहतोय सुद्धा, पाहतोय मी. प्रत्येक जण आपलं दंग आहे. कुणाला कुणाची खंत नाही, कुणाच्या डोळ्यात एखादा अश्रूचा थेंब नाही. अरे अश्रू हे दुबळ्या माणसाचं लक्षण आहे असं तूच म्हणायचास. तुला अश्रू आवडत नाही दिना. दीनानाथ, आज तुला कळली खऱ्या अश्रूची किंमत. अरे बाजारात आनंद विकत मिळतो पैशाने, परंतु अश्रू नाही मिळत. हे तुझे वैभव, हे सगळं कवडीमोल आहे का खऱ्या अश्रुबिंदू समोर? मोती विकत मिळतात परंतु अश्रू नाही मिळत. तू आता कुणापुढेही याचना केलीस ना तरी सुद्धा तुला अश्रू नाही मिळणार. स्वतःच्या मृत्यूबद्दल इतरांनी आनंद मानावा, कुणाच्या डोळ्यात एखादा साधा अश्रूचा टिपूस देखील येऊ नये, यासारखा दुसरा पराभव नाहीये. दिना तुझा पराभव झालाय, तुझा पराभव झालाय. तुला संधी मिळाली होती उरलेल्या आयुष्याचं सोनं करण्याची, परंतु ते दिवस फक्त तुझे होते, फक्त तुझे. कोणत्या दिवस ऐकले बाळानं? कशाला कुणाच्या सहानुभूतीची नाही अश्रूंची अपेक्षा करतोय? मी सांगितलं तुला, मला परवा नाही कुणाची, कुणाच्या अश्रूची, कुणाच्या समंजसीची. बोल सगळा. येस आय सेड इट. सूर्याला सुद्धा सावलीची सोबत नसते. मग मी तरी का बाळा? सांग सुद्धा सांग, घरातला सगळ्यांना सांग, हसा, आनंदाने हसा. एक सूर्य अस्ताला जातोय, हसून घ्या. अरे मध्यानीच्या सूर्याकडे पाहण्याची हिंमत नव्हती तुमची, अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहून घ्या. सदा अस्ताला जाणारा सूर्य पुन्हा उगवेल, पण माझ्या बाबतीत फक्त असतं आणि त्यानंतर फक्त अंधार. पत्रा. रेखाताई, तुमचं पत्र आलंय.
तुझा मिलिंद? आज इतक्या दिवसांनी आठवण झाली माझी आणि म्हणे तुझा मिलिंद. काय आहे रे? तुझा मिलिंद. दुसऱ्याची पत्राशी चोरून वाचू नये. मी म्हणे कायद्याचा अभ्यास करतोय. पत्र दुसऱ्याचं नाहीये, मिलिंदचं म्हणजे आमच्या भावी ब्रदर इन लॉचं आहे. आणि त्याचं पत्र वाचणं कायद्यात बसतं, कळलं? कळलं. कशी रागवतेस काय? हवं तर मला प्रियाने लिहिलेली सगळी प्रेमपत्र तुला वाचायला देतो, मग तर झालं. बरं, काय म्हणतात सरहद्दीवरचे वीर मिलिंद? अरे त्याची पुन्हा बदली झाली आहे मुंबईमध्ये. काय बोलतेस काय? हो. म्हणजे दुनिया गोल आहे हेच कर. येतोय का मुंबईत? आज आत्ताच्याच प्लेनने. म्हणजे तू त्याला रिसिव्ह करायला जाणार असशीलच. कप रे. काही म्हणजे ना, प्रिया तू? अगं मी आता क्लबवरच चाललो होतो. मी दोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुझे दोन्ही फोन एंगेज. हो सुद्धा छोट्या मालकांसारखा बिझी आहे. नितीन, अगं सकाळपासून फोनची लाईन बिघडली. बोल. मला तुला आज भेटायलाच हवं होतं म्हणून तशी झाले निघून. खूप धीर केला, तुझ्या बंगल्याच्या फाटकापर्यंत आले आणि वॉचमॅनला विचारून खात्री करून घेतली तुझे वडील घरी नाही त्याची. का एवढं काय महत्वाचं काम काढलंस? काका मला घेऊन चाललेत इंदोरला. बापरे, इतक्या दूर? पण कशाला? काका मला दाखवायला घेऊन चाललेत इंदोरचं स्थळ. अरे बापरे, इतक्या दूरच? अगं त्यात काय, मग जा ना तू इंदूरला. नितीन प्लीज यार, थट्टा नको करू. हे बघ, आपण जातो पिकनिकला तर पाहतोच की नाही प्रेक्षणीय स्थळ, तसंच हे स्थळ पहा आणि परत ये. नितीन प्लीज. सिरियसली बोलतोय मी. मी जाते. मी पसंत पडलीस तर लग्न करू नये असंच म्हणायचं ना तुला? या अगं ऍक्च्युअली स्थळ पाहणं आणि लग्न करणं यामध्ये बराच वेळ जात असतो की नाही. अगं, तोपर्यंत काहीतरी मार्ग निघेलच ग. मला आत्महत्येशिवाय मार्गच उरणार नाही. हे बघ, जीव आहे ना, जीवाला द्यायचं असतं, मातीला नाही. ते खांडेकरांचं वाक्य विसरलीस? या अगं, मी तुला सांगणार नव्हतोच पण सांगतो आता. काय? मी ना नोकरीसाठी अर्ज केलाय आणि एकदा का नोकरी मिळाली की आपण जायचं ना कुठे? हनीमूनला. पण लग्न? लग्न करूनच ग. आणि तुझे वडील? लग्नात नवरा नवरी आणि भटजी असावे लागतात. वडील असायलाच पाहिजे असं नाही. नितीन, पण मला आपलं वाटतं आपल्या लग्नात तुझे वडील असावेत आपल्याला आशीर्वाद द्यायला. मग तू ते इंदूचं स्थळ आहे ना पक्क करून घे. का? त्या बाबांनी ऑलरेडी माझं लग्न ठरवलंय. आपल्या लग्नाला त्यांचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही, कळलं? कळलं. मग ठरलं तर काय? म्हणजे ही नोकरी बघायची आणि तू स्थळ हे. पण ते इंदूरचं स्थळ खरंच चांगलं असेल तर ग, म्हणजे माझ्यापेक्षा ग. रोशनी चांद से होती है सितारों से नहीं. रोशनी चांद से होती है सितारों से नहीं. मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं. अरे वा, म्हणजे इंदूरला जायचं म्हणून शेर शायरी पाठ करून ठेवलीच वाटतं. बरं, मी निघते, मला भीती वाटते. कुणाची? तुझ्या काकांची? नाही, मग तुझ्या वडिलांची. त्या दिवशी सारखा प्रसंग नको बाई यायला. हो, पण शेवटी त्यांनी सांगितलं नाही मला तुला घरापर्यंत सोडायला. नितीन, तुझे वडील आतून कसे असू देत पण अतिशय हळवे आहेत ते.
ते तुम्ही आम्हाला सांगा. अगं 20 वर्ष होऊन गेलेत काढीत त्यांच्या बरोबर. एवढ्या वर्षात एकदाच त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले, ते सुद्धा त्यांचे डोळे आले होते ना तेव्हा. जाऊ दे, कसाही क्लब आता बोंबल आहेच. चल तुला तरी सोडून येतो. विकोबा, काय पाहिजे? अरे हे आले नाहीत अजून. नाही. ठीक आहे तुझं. अजून कशा आले नाही इथे? स्वतः काळजी घ्यायची नाही आणि दुसऱ्याला मात्र काळजीत पडायचं. विसरून जातो मी जात आहे दोन मुलांचा. गॅलरीमध्ये पियानोवर वाजवलेलं ते गाणं ऐकू लागलं की सारे क्षण सजीव करतात विसरून. वन्स मोर आई प्लीज. आज खूप वर्षाने ऐकली ना बाजेची पेटी. अरे पियानो. नाही जमायचं. ए आई, वाजव ना ग पुन्हा. नाही ग, चल. अगं आपल्याला कशाला वाजून दाखवेल? काही काही सूर काही खास माणसांसाठी असतात. आई प्लीज वाजव. हे आई वाजव ना ग एकदा प्लीज. एकदा वाजवा ना. हो. कॉन्फरन्स चालले होते. मुलांनी हट्ट केला होता ना म्हणून. वाजवत होतीस ना, मग थांबलीस का? सूर अशी अर्ध्यावर सोडायची नसतात. हा मुलांच्या बापाचा हट्ट आहे. बरं, हट्ट सोडला. बरं का रेखा नितीन, तुमची आई पूर्वी फार छान पियानो वाजवायची, तेव्हा तुम्ही लहान होतात. काय भिकोबा? हो साहेब. भिकोबा, आजची फरमाईश काय? वांग्याची भाजी आहे आणि मसूरची आमटी आहे. गल्यात होईल.
अरे वांग्याची भाजी रेखाला आवडत नाही माहिती आहे ना तुला. पण साहेब आपल्याला आवडते म्हणून. म्हणून काय झालं, तू एक काम कर, तू आज मटकीची उसळ बन, सगळ्यांनाच आवडेल. ठीक आहे. आणि गाजराची कोशिंबीर, पण तू करू नकोस, तुझ्या बाईसाहेबांना सांग. आणि ऐकलास का, आज आपण सगळेजण एकत्र जेवायला बसणार आहोत. आणि ऐकलं का, आज आपल्याला पिक्चरला जायचं. लास्ट पूर्वी पाहिला होता, आज पुन्हा पाहणार आहोत. हो, बाबा आमचं राहूनच गेलं पिक्चर बघायला. बघा तुम्ही नंतर बघा. म्हणजे तुम्ही दोघच जाणार? आता चौघ जण जायला हा काय सार्वजनिक पास थोडीच आहे. पूर्णच तिकीट आहे बॉक्सची. मी आणि तुझी आई फक्त प्रौढांसाठी. बाबा आम्ही पण प्रौढच आहोत. छे छे, तुम्ही अजून 40 कुठं बोलांना. रेखा, तुझी आई अजून 40ली दिसत नाही. म्हणजे ती का आता लहान राहिले, चक्क प्रेमात पडली. काय बरं त्यांची नावं? एस, डॉक्टर मिलिंद आणि प्रिया. काय रे नितीन, भेटते की नाही प्रिया? हो, आजच सकाळी मिळाली. त्या प्रेमाची पण काय गंमत असते. चोरून भेटतात तर काय क्या बात आहे. तुला सांगतो रेखा, तुझी आई ना मला लग्नापूर्वी चोरून भेटायला यायची. रेखा तुला सांगतो, बाईनं ईशा म्हणायला सुरुवात केली ना की समजायचं तिचं तारुण्य उसरायला लागलं. बाबा तुम्हाला माहितीये का, आमच्या हॉस्पिटलमध्ये ना एक लेडी डॉक्टर आहे, त्यामुळे लाजतच नाही. छे, बाईनं असं निर्लज्ज होऊन कसं चालेल. तू एक काम कर, तिला कोणाच्या तरी प्रेमात पडायला सांग, डॉक्टर मिलिंद सोडून. बाबा अरे काय ग, तू अगदी तयारी करून चाललीस कुठं? एअरपोर्टवर चालले बाबा. डॉक्टर मिलिंद येणार असेल. बाबा तुम्हाला कसं कळलं? अगं, त्याची बदली होणार आहे हे ज्याला कळू शकतं, मग तो आज इकडे येणार हे नाही कळू शकत. म्हणजे बाबा तुम्हीच? बेटा जरूर जा, गाडी घेऊन जा. दिनानाथची मुलगी जाते त्याच्या जावयाला रिसीव्ह करायला, त्यालाही कळलं पाहिजे. हो बाबा, आई येते मी. आणि हो, तुझ्या आर्ट स्कूलच्या प्रिन्सिपलला मी भेटून आलो. तुला ऍडमिशन करायचं असेल तर करू शकतो. नाही, त्याची खरंच गरज नाहीये बाबा. माझ्यासाठी मेडिकलचा कोर्सच ठीक आहे. म्हणजे डॉक्टर मिलिंद तिथं असणारच. बाबा गाडी घेऊन जा आणि लवकर परत ये, आम्हाला पिक्चरला जायचं. हो येते आई. आणि हो, ते एखादा दिवस त्या मिलिंदला घेऊन ये. तुझ्या आईनं पाहिलं नाही येत. आमचे चिरंजीव असे लांब चेहरा करून का बसले समजलं मी. मिलिंदला घेऊन ये म्हटलं आणि प्रियाला नाही म्हटलं म्हणूनच ना. पण प्रियाला आम्ही पाहिले. म्हणजे आजच गेले इंदोरला स्थळ पाहायला. काय पाहिलास ना, ती पुन्हा आली की मला कळव. मी तिच्या काकांना जाऊन भेटणार आहे. वा, आणि हो, तुला लॉचं जमत नसेल तर इंजिनियरला ऍडमिशन. रिअली मेनी? येस. आणि ऐकलात का, पुढच्या आठवड्यात आपल्याला काश्मीरला जायचं. बस आहे. हे काय की मध्येच काढले तुम्ही? खूप दिवसाची इच्छा होती. तेव्हा सवड होती पण पैसा नव्हता. नंतर पैसा आला पण सवड नाही मिळाली. आता सवड भेटली थोड्या दिवसाची. चालणं पसरणाऱ्या पौर्णिमेची रात्र एकदा तिथे बऱ्याच दिवसात. पण त्या चालणाऱ्या रात्रीची जादू इतर अंधाऱ्या रात्रीचा अंधार विसरायला लावते. अंधार विसर. अचानक बदल कसा काय झाला का बाबांमध्ये? अरे मूळचा त्यांचा स्वभाव असाच होता, पण मध्येच कोणतेही सावट आलं ना कुणास ठाऊक. मी सांगतोय, मरणाच्या भीतीने ना बदललेत बाबा. त्यांना आता आपल्या प्रेमाची गरज वाटू लागली. तसं नाही रे. तू नाहीच म्हणणार ग, पण त्यांना तर वाटू लागले. कुणीतरी आहे ना
आपलं जवळच असावं, आपुलकीच असावं. हे बघ, तसं जरी असलं ना तरी ते बदललं. हे तर खरं ना बाळा. हा बदली खोटा आहे आणि खरा असलात ना तर त्याला फार उशीर झालाय. आई ओके, जेव्हा आम्हाला प्रेम हवं होतं तेव्हा त्यांनी नाही दिलं आणि आता देऊन काय होती? इतक्या दिवसात पार मरून गेलेत का आमची मनं? एका दिवसाच्या चांदण्याला मागल्या रात्रीचा अंदाज नाही पुसतात बाबांना वाटतोय तसा. बाईसाहेब, पिकोबा, अरे तो कुठे निघालास? श्रीखंड आणायला. श्रीखंड? हो, आज खूप वर्षांनी आजचा दिवस बघितला. तोंड गोड व्हायला हवेत सर्वांची. थांब, मी पैसे घेऊन येतो. नको, माझ्याकडे आहेत. मी आज सर्वांचं तोंड गोड करणार आहे आणि तो माझा अधिकारच आहे. हो, तुझा अधिकारच आहे. कारण माझ्या आधीपासूनची सोबत आहे तुझी. त्यांच्या आवडी निवडी सगळ्या काही मी तुझ्याकडून जाणून घेतलं. बाईसाहेब, एक विचारू? हो, विचार ना. साहेबांना जे काही झाले त्याच्यावर उपाय काही नाही का हो? नाही. मग या जगातील सर्व डॉक्टर लोक काय चालायचे? तुम्ही काही बी काळजी करू नका. मी त्या जिजोरीच्या खंडोबाला नवस बोललोय. त्याला जर लाज असेल तर हा भरलेला संसार नाही विस्कटणार. एकटाच बसलास? मला वाटलं ती गुरनीश प्रियाला देण्यासाठी स्टेशनवर गेलास. अजून राग गेला नाही बापा? बेटा, मी तुम्हाला खूप ताप दिला. माईचा स्पर्श, प्रेमाचा शब्द मी नाही देऊ शकलो तुम्हाला. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला. मरणाला नाही मी भ्यायलो. मी घाबरलो एकलेपणा. शेवटच्या क्षणी माझं कुणीही नाही या जाणीवेला. मरणासमोरही न वाकणारा दिनानाथ आज एकलेपणाच्या साडमुतीशुद्धा जीवनाच्या कल्पनेसमोर वाकलाय. नितीन, तो अस्ताला जाणारा सूर्य पाहिला. त्याच्यातील रंग काही क्षणाचे आणि नंतर अंधार. पण ह्या सूर्यानं उगवतेच्या वेळी काळ्या फुलांना जीवन देण्याचा यत्न केला. पण लक्षात राहायला तो त्याचा मध्यमी सत्ता. मी तुम्हाला अजूनमधून ताप देण्याचा प्रयत्न केला. पण बेटा, तुमचं जीवन बहरावं फुलावं म्हणून मी तसा वागलो. निवडणुकाचे काटे फक्त लोकांना दिसतात, पण त्या काट्यामुळे काळ्या फुलांचं झालेलं रक्षण कुणाला नाही दिसत. बाबा, मला ठाऊक तू आणि रेखा माझ्यावर नाराज आहात. तुमच्या मनाविरुद्ध कोर्सेस द्यायला लावले म्हणून. पण बेटा, तुला मला बॅरिस्टर करायचं होतं. तो आपल्या धंद्यातील कायदेशीर गोष्टी सांभाळण्यासाठी घरचा माणूस हवा होता म्हणून. आणि ताई? नितीन, माझी आई वारली लहानपणीच मलेरियाच्या साध्या तापाने. गावात प्राथमिक उपचार न मिळाला म्हणून म्हटलं इथे एक हॉस्पिटल बांधलं आणि रेखाला ठेवलं. पण बाबा, तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही. खूप वेळ गेला रे बेटा, खूप वेळ गेला आहे. नितीन, विसरून जातो कटूपणा. काय ढगाळ आणि त्याच्या गणगडाला विसरून जायचं असतं माणसानं. पण लक्षात ठेवायचं असतं ते तू झरणारा जलधारा. नितीन बेटा, माझ्यावरचा राग
तुझ्या आईवर आणि रेखावर काढू नकोस. बेटा, माझ्यानंतर त्यांना आधार तुझाच आहे. हीच बाबा, असं नका ना बोलू. अरे बोलतो नाही म्हणून घडायचं ते घडणार. खूप मोठा हो, माझ्यापेक्षाही खूप मोठा. पण त्या मोठेपणाच्या नादात तू तुझ्या बायकोशी मुलांशी माझ्यासारखं वागू नकोस कठोरपणे. औषधाची वेळ झाली. आणि इकडे मी देतो. जेवणानंतरचं औषध संपलंय. कागद ते मी घेऊन येतो. आता वर जाऊन विश्रांती घ्यायची आहे ना? नाही, या सुवर्ण क्षणातला एकही क्षण मला वाया घालवायची. म्हणून तुला एक सांगायची गोष्ट विसरूनच गेलो. कोणती गोष्ट? लग्नानंतर मी रोज येताना तुझ्यासाठी गजरा आणायचो, आठवतं? हे काय, कुणी पाहिलं ना? अगं, नाटक सिनेमात सुद्धा या दृश्याला बदली नसते. तुम्ही मांडलेल्या या गजऱ्याचं सूप मला हिऱ्या मोत्यांच्या नेकलेसने सुद्धा कधी नाही मिळालं. खूप काळ गेला त्याला. तेव्हा सिंगल खोली होती आपली. त्याच वेळेस तू माझ्या संसारात आलीस. या बंगल्यापेक्षाही जास्त सुखी होतो आपण त्या सिंगल खोलीत. हो, कारण त्या खोलीत आपुलकी होती, माया होती, प्रेम होतं. नंतर ते प्रेम ओसरलं दिना. खरंच ओसरला. दिनाचा दिनानाच झाला. दिनानाचा साहेब झाला. आणि तू आज मला दिना म्हटलंस ती 25 वर्ष मागे म्हणली. हो, 25 वर्ष. त्याच खोलीत रेखाचा जन्म झाला. आपण ब्लॉक मध्ये राहायला आलो आणि नितीन जन्माला आला. आणि या बंगल्यामध्ये राहायला आलो आणि प्रमिल जन्माला आली. आणि मी वैभवाच्या शिखरावर चढलो. आणि त्या वैभवाच्या 8 तासात मी गमावून बसतो माझ्या संसारात असतो. आणि माझी मनो, तुला आठवतं आपल्या प्रमिलच्या जन्माची वेळची? डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे बाळ खूप धोक्याचं, कारण अगोदरची दोन्ही मुलं सिझरिंगची होती म्हणून. तुला सोडून मी हॉस्पिटलमधून बाहेर निघालो. तितक्यात तू माझ्या जवळ आलेस आणि मला म्हणालीस, टीना, माझ्यानंतर माझ्या मुलांना अंतर तर देणार नाही. काळजात गळबळून आलं आणि मला काळच्या माझ्या डोळ्यात अश्रू होऊ लागले. ते अश्रू मी कधीच विसरू शकत नाही. पुढे तुम्ही कठोरपणे वागलात, उपेक्षेने वागलात, पण मला जपून ठेवले ते अश्रू मला नेहमी जाणीव करून द्यायची. म्हणून तुझा नवरा भोळा आहे, भाबडा आहे, खोट्या स्वप्नाने झाकलेला, खोट्या कल्पनाने भारावलेला. म्हणून आज तू रडलीस वेळे. आपली बछडी गेली त्यावेळेस नाही रडलीस. रडून घे म्हणू, रडून घे. मी आहे ना तुझ्या अश्रू पुसायला. तुला सांगतो, आपली बछडी गेली ना त्यावेळेस मी वर खोलीत गेलो. खोलीचा दरवाजा बंद केला आणि पोटभर रडून घेतलं मी माझ्या बछडीसाठी. म्हणून माणूस एवढा का मोठा होतो की त्याला 4 चौकात रडायची सुद्धा लाज वाटते. म्हणून
म्हणून हा पियानो पाहिला की पूर्वीचे ते सुगंधी क्षण मूर्ती सोडून झाडझाडा स्पर्श करून जातात. ते आठवतात ते पहिल्या भेटीचे. तुला आठवतात ते दिवस? ते दिवसही रुसले आणि ते सुखही रुसले. ते क्षण मी जपून ठेवले माझ्या ओझरीत. तुम्हाला त्याची कधी जाणीव झाली ना तर तुमच्या ओझरीत येण्यासाठी. हॅलो, काय? हा, कुणाचा फोन आहे? रेखाताईचा. रडतायत त्या. हॅलो, दिनानाथ बोलतो. बोल बेटा. तुझं रडून कसं कळेल मला? काय? हे बघ, तू तिथेच थांब, येतो मी. काय झालं? ज्या प्लेननं मिलिंद येत होता त्या प्लेनला वाटेत अपघात झाला.
लहानही झाले मी, म्हणजे मला काही आठवलंच नसतं. त्या दिवशी मिलिंदची तार आली, बाबांनी जायची परवानगी सुद्धा दिली. आनंदापुढे आवा टेंगणं वाटू लागलं होतं ग. पण त्या साभाळातून खाली आणलं मला या भयानक मारतेनं. आई ओठांजवळ आलेला सुखाचा पेला काढून घेऊन काय साधलं ग दैवत. अगं तुझं सुख दुःख सांगतो पलीकडचं आहे ग. पण तुझे बाबा ते बघून दाखवत नसले ना तरी दुःखाने पूर्णपणे खचले तर ते. आणि तुला अशी उदास पाहिली ना तर ते जास्त खचून जाते. आई मला कळत का नाहीये कधी, पण साध्या जखमेवर खपली धरायला सुद्धा काही दिवस द्यावे लागतात का. हे बघ तू ना काही काळजी करू नकोस. मी माझ्यामुळे बाबांना दुःखी होऊ देणार नाही. मला माझं दुःख सहन करायचंच आहे. ते अगदी हसत मुखाने भोगेन मी. तू नको काळजी करूस. बाबा तुम्हाला यायला आज उशीर झाला. फक्त 5 मिनिट. अहो तुम्हाला माहितीये का 5 मिनिटांच्या उशिराने ना नेपोलियन लढाई हरला होता. तुझा बापही हरला आयुष्याची लढाई. बाबा, बेटा मी तुला सुख नाही दिलं आणि देण्याचा प्रयत्न केला तेव्हा दैवाने हा डाव सोडला. मी तुझा अपराध आहे बेटा. नाही बाबा असं पुन्हा नाही बोलायचं. दुसऱ्यांच्या चुकांबद्दल अनेकदा बोलतो, स्वतःच्या चुकीबद्दल एकदाही बोलू नको. नाही बाबा. डॉक्टर मिलिंदची बदली घडवून आणली नसती तर हा प्रसंग ओढवला नसता. बेटा मला माफ कर. नाही बाबा तुमचं काय चुकलं. तुम्ही माझ्यासाठीच मिलिंदची बदली पुन्हा मुंबईत केली होती ना. आता माझंच नशीब खोटं त्याला कोण काय करणार. बेटी बाबा तुम्ही नक्की केलेल्या स्थळाबरोबरच माझ्या जन्माच्या गाठी बांधल्या असतील तर. बाबा तुम्ही माझ्यासाठी दिलेल्या शब्दाची किंमत तू मोजणार नाही बाबा. किंमत नाही, कारण तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाची किंमत मी कुणावर तरी केलेल्या प्रेमापेक्षा खूप मोठी आहे हो बाबा. खरंच खूप मोठी आहे. बाबा आपण ती जागा केव्हा बघायला जायचं. कुठली जागा. ज्या ठिकाणी तुम्ही माझ्यासाठी हॉस्पिटल बांधणार होतात ना ती जागा. नाही बेटा ते खूप छोटस खेडा आहे, नाही जमणार तुला तिथे. बाबा ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ती तुमची पितृभूमी मला आवडणार नाही का. बाबा हॉस्पिटलचं काम सुरू करा. माझा इथला कोर्स संपला ना की मी तिथेच राहून प्रॅक्टिस करणार आहे. अगदी आयुष्यभर तिथेच राहू. समंजस आहेस बेटा, खूप समंजस आहे. बाबा तुम्हाला ती लेडी डॉक्टर आठवतीये का. हा? कोण ती न लागणारी. हा बाबा आज ना ती चक्क लाजली. कुणाला पाहून. मासिकात आलेला राजेश खन्नाचा फोटो बघून. हॅलो येस प्लीज होल्ड द लाईन. ताई तुझा फोन आहे. हॅलो हा काय प्लीज मला वाचून दाखवशील का ग तू. प्लीज सांग ना काहीतरी. हो 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 येते मी आत्ताच येते. आई आई अगं बाहेर आहे ना. काय झालं ताई. अरे मिलिंदच्या मावस बहिणीचा फोन होता कुंदाचा. ही इज सेफ. म्हणजे आई अगं मिलिंदच्या बहिणीचा फोन आला होता. मिलिंद सेफ आहे. हो पण हे सगळं कसं शक्य झालं. अगं त्या दिवशी त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून त्याने तिकीट कॅन्सल केलं होतं. तो नव्हता त्या प्लेन
म्हणजे त्या प्लेनमध्ये तो नव्हता. नाही. पण मग त्यांनी तुला का नाही पत्र पाठवलं? माझ्या भीतीने होय ना. बाबा बाबा मी कोर्टाकडे जाऊन येऊ? जरूर जा. आणि पत्रात काय काय लिहिलंय ते सुद्धा कळू दे मला. बाबा गाडी घेऊन जा. खरंच काही गरज नाही, इथे जवळच राहते ती. ठीक आहे. येते मी. येते आहे हो. अगं पण अशीच चाललीयस का? अगं जाऊ देत ना. अगं पण मिलिंदचं नुसतं पत्र आलंय, तो नाहीये. एक कप रे. बाबा मी पण जाऊन येऊ? प्रिया आली वाटतं इंदुरू. हो, आज सकाळी. बऱ्याच दिवसाचा विरह आहे, थोडा सांभाळून. मला सांग, त्या काकांना भेटायला येते म्हणून. थँक्यू बाबा. हिरानाथ, म्हटलं मांधाला ममदाकडे यायला वेळ नसेल तर डोंगरानंच ममदाकडे जायला पाहिजे. कारण कितीही झालं तर आमचा वधूपक्ष आणि आपला वरपक्ष. नाही म्हणजे माझ्या या आजारपणामुळे मला नाही येत. अहो थट्टा केली मी तुमची. तुमचा आजारपण आम्हाला ठाऊक नाही का? म्हणूनच तर आम्ही त्याच्यासाठी लवकर घाई करतोय. ते मित्रच. आमची एकुलती एक मुलगी तुमच्या या घरात सून म्हणून आली की आम्ही अगदी वृद्धाचं झालो. बोला केव्हाचा ठरवत आहे मुहूर्त? मुहूर्त? अहो लग्न पत्रिकेचे नमुने सुद्धा आणलेत. आता फक्त रिसेप्शन कुठे ठेवायचं ते म्हणजे ताजमहलमध्ये की ओबेरॉय ते तुमचं तुम्ही ठरवा. याबाबत मी काही बोललो तर कृपया गैरसमज करून घेऊ नका. अहो तुम्ही आमचे व्याही, आमचा गैरसमज होईलच कसा? मी म्हणत होतो की हे लग्न रद्द केलं तर नाही जाणार. नानात, तुम्ही आमची थट्टा तर करत नाही ना? नाही. मी कबूल करतो की मी तुम्हाला वचन दिलं होतं. त्या वचनातून मला मुक्त केला तर जन्माचं ऋणी राहील. पण आम्ही जन्मात रोडू त्याचं काय? मुलीचं घराणं असलं म्हणून काय सगळं, पण आम्हाला सुद्धा मान सन्मान प्रतिष्ठा आहे दिरानात. ते सगळं खरं आहे हो. पण मुलाच्या इच्छेत आयुष्यभर स्वतःच्या इच्छेनुसार जगलेल्या दिनानाथ लाडाने आज मुलाच्या इच्छेचा बाहू करावा, हे मला पडत नाहीये. अहो मी तुम्हाला ओळखत नाही का? तुम्ही ओळखत होतात तो दिनानाथ आता संपलाय. हे एंगेजमेंट जाहीर करण्यापूर्वी तुम्हाला कळायला होतं. बघा तुमची नाटकं कळतात मला. ही नाटकं नाहीत भगवंतराव. खरंच सांगतो, आमच्या नितीनचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. मग हे इतके दिवस तुम्हाला कळलं नाही? नाही कळलं. कारण मी स्वतःवर प्रेम करत होतो. चुकत होतो मी. पण तुमच्या चुकीचा प्रायश्चित्त आम्ही का म्हणून भोगायचं? येणार हा तुमचा आणि तुमच्या मुलाच्या इच्छेचा प्रश्न नाही, तर माझ्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे जर लग्न मोडलं ना तर मला समाजात काय तोंड दाखवायला त्याची जागा उरणार नाहीये. आणि तुमच्या धाकट्या मुली जे केलं तेच माझ्या मुलीला करावं लागेल. आत्महत्या. समजावी तुमच्या मुलीला. दुसऱ्याच्या मुलीला समजावण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला का समजावत नाही? बघा तुम्हाला सांगून नाही जमलं. मी कबूल करतो की माझ्या मुलाच्या इच्छेच्या विरुद्ध एंगेजमेंटची तारीख ठरवायला नको. त्याबद्दल जे द्याल ते प्रायश्चित्त भोगायला मी तयार आहे. प्रायश्चित्त? अहो प्रायश्चित्त म्हणजे पैसाच ना. तो माझ्याजवळ सुद्धा आहे. पण मला जमवायचा ना तो घराण्याचा नाव लौकिक इज्जत. तुमच्या या बदलणाऱ्या लहरीसाठी मला त्याला पट्टा लावून घ्यायचा नाही. पण माझे हात बांधलेले आहेत. त्याआधी आपले संबंध जोडले गेले ते कधीही तुटता कामा नये. काही झालं तर हे लग्न व्हायला हवं. बघा हा हट्ट सोडा. माझा आहे. मी आजवर कुणासमोर लाचार झालो नव्हतो, पण आज झालो. मला माफ करा. मी माफी मागतो. तुमची हवी असेल तर जाहीर सुद्धा. बाबा कुणापाशी द्यायची याचना करतात आणि कुणासाठी? माझ्यासाठी नाही बाबा.
मी तुम्हाला अशी एक देयची वस्तू होऊ देणार नाही. ज्या ताठपणे तुम्ही आयुष्यभर जगला त्याच ताठपणे अखेरपर्यंत राहा. मी केलेल्या प्रेमाची गोष्ट एवढी मोठी आहे की त्यासमोर लग्न ही मोठी गोष्ट ठरू शकत नाही. बाबा, तुमच्या व्यायांना सांगा त्यांच्या मुलीबरोबर मी लग्नाला तयार आहे. अरे पण प्रिया, कोण प्रिया? माझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेसमोर या घाण्याच्या नावलौकिकासमोर कोण आले प्रिया? व आपणास दिलेला शब्द पाळला या कल्पनेच्या आनंदात आपल्या डोळ्यात दिसणाऱ्या एक समाधानाची एखादी छटा पाहण्यासाठी सुद्धा आयुष्यभर दुःख सोसायला तयार आहे. मिस्टर भगवंतराव, तुम्हाला ठरवायचं असेल तर मुहूर्त ठरवा. लग्नपत्रिका छापायला द्या. रिसेप्शनची जागा ठरवा. हे लग्न व्हायला हवं लवकरात लवकर. आमच्या बाबांच्या डोळ्यात येतं. बरं झालं तुमच्या मुलानेच हा प्रश्न सोडवला. प्रश्न सोडवला पण उत्तर नाही सापडलं आणि ते जिवंतपणेही सापडणार नाही. हे बघा, तुम्ही विश्रांती घ्या, मी निघतो. सवडीने येईल पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी. नमस्कार. ऐकले मी सगळं. ऐकलंस तू म्हणून मी माझ्या मुलांना ओळखूच शकलो नाही. माझा नितीन माझ्या सुखासाठी, माझ्या समाधानासाठी त्या मुलीशी लग्नाला तयार झाली. रेखा आपलं दुःख विसरून त्या छोट्याशा खेड्यात राहायला तयार झाली. आणि मला ठाऊक आहे, मी ठरवून दिलेल्या मुलाशीच ती लग्नाला तयार झाली. पण मी तसं करणार नाही. त्याने दिलेल्या फुलांच्या बदल्यात मी त्यांच्या हातावर निखारे ठेवणार नाही. नितीनचं लग्न प्रियाशी सुरू. त्यासाठी जी बदनामी सहन करावी लागेल ना ती करेन मी. म्हणून आज सूर सापडला, खऱ्या जीवनाचा सूर. ज्या सुराने तुम्हाला आयुष्यभर बांधून ठेवलं होतं ते सूर ऐकता ऐकता मुक्त होते. म्हणून आज मी धन्य आहे. आज मी सांगणार आहे मृत्यूला, ये कुठल्याही क्षणी ये. आज मी तृप्त आहे, समाधानी आहे, समाधानी.